या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी साहेब आणि राज्याचे सर्व मंत्रीगण, राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या संबंधीचा जो निर्णय घेतला त्याच्या संबंधी मी सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। आणि हे सगळं करत असताना आज विशेषतः पत्रकार परिषद आपण एवढ्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे की इतके वर्ष ज्याला आपण बळीराजा म्हणतो, पोशिंदा म्हणतो, ज्याच्यामुळे ह्या देशाची खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती झाली, असा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल तो शेतकरी बांधव आहे। आणि या शेतकरी बांधवाला महाराष्ट्र राज्य सरकारनं उभा करत असताना नुसत्या घोषणा न करता त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। बरेच वर्ष कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी, आर्थिक अडचणीतनं शेतकरी बाहेर पडावा, याच्यासाठी बरेचदा सरकार प्रयत्न करत होतं। पण आज मला या निमित्तानं सांगायला अभिमान वाटतो की ज्याचं आपण दैवत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अशा अहिल्या देवींच्या नावानं कर्जमाफी योजना ह्या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली। आज कर्जमाफी याची घोषणा झाली का, तर घोषणा न होता आजही कडेगाव तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होताना आपण पाहतोय। आणि म्हणून या निमित्ताने मी राज्य सरकारचं, मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। विशेषतः शेतकऱ्याला उभा करण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? कर्जमाफी झाली म्हणजे शेतकरी उभा राहतो का, तर असा प्रश्न नाही। म्हणून शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंतच्या वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने ह्याच्याच पूर्वी घेतला। हा निर्णय घेऊन सुद्धा काही शेतकऱ्यांची मूळची थकबाकी अजूनही खात्यावर होती, आपल्याला नोटीस येत होत्या। अशा परिस्थितीमध्ये कालच मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारने या ठिकाणी 7.5 HP पर्यंतची थकबाकी माफ करून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती केलाय। आणि म्हणून ही शेतकऱ्यांचं सरकार आहे। आज या शेतकऱ्याने निर्माण केलेला जो काय माल आहे त्याला बाजारपेठेमध्ये हमी भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करते, पण केंद्र सरकारही या ठिकाणी प्रयत्न करताना आपण अनुभवतोय। आजपर्यंत शेतकरी कोणाला समजला का, हा जर प्रश्न आपण आपल्याला जर विचारला तर आपल्या लक्षात येईल शेतकरी सातबारा खातेदार याच्या सोबत त्यांच्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं जी सौभाग्य कांक्षिणी किंवा ती सोबत आहे, जिच्यामुळं आपला प्रपंच नेटका होतो, तिला सुद्धा सातबारावर आणण्याचा महसूल विभाग, विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील आणि राज्य सरकार असेल, यांनी निर्णय घेतला। आज आपली कुटुंबातली माय माऊली सातबाऱ्यावर आपल्याला बघायला मिळते। घरकुलाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरच्या अडचणी असतील, अलीकडच्या काळामध्ये हाही निर्णय घेण्याची शक्यता आहे की इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा देवाणघेवाणीचा शेतीचा व्यवहार होणार असेल तर तो प्रथमतः मोजणी करा, त्याचं क्षेत्र फिक्स करा आणि मग त्याचा कागद व्हावा। हे सांगण्याचं तात्पर्य असं की राज्य सरकारनं काय काम करावं, तर हे काम केलं पाहिजे। आज आपण तहसील कार्यालयामध्ये, प्रांत ऑफिसला आपण गेला तर हजारो शेतकऱ्यांचा अक्षरशः लोंढा पाहायला मिळतो। काय माझ्या आज तारीख आहे, काय माझ्या भाऊबंदकीत आम्हाला हक्क सोड मिळाला नाही, काय शेतीमध्ये अतिक्रमण झाले, रस्ता नाही, असे कित्येक वर्ष प्रश्न पडून आहेत। पण कुठल्याही सरकारला हे समजलं नाही, किंवा कुठल्याही नेतृत्वाला हे कळालं नाही की असे प्रश्न राज्य सरकारकडून करून घेतले पाहिजेत। आणि म्हणून विशेषतः राज्य सरकारचा या निमित्तानं अभिनंदनास पात्र आहे की हा राज्य सरकार या ठिकाणी निर्णय घेते। आज शेतकऱ्याच्या हिताच्या निर्णयामुळं आपल्याला लक्षात येईल की सगळ्यांना किसान कार्डचं वाटप झालं। आज शेतकऱ्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची भूमिका या ठिकाणी आपल्याला सरकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या महिला भगिनींना या ठिकाणी निश्चितपणानं त्याचा या ठिकाणी लाभ मिळतोय। केंद्र सरकारनं प्रत्येक खातेदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून करोड रुपये आजही या ठिकाणी मिळतात। आजही हे पैसे आमच्या खात्यावर जमा होत आहेत, बरोबरच राज्य सरकारही तेवढेच पैसे आपल्या खात्यावर जमा करत आहे।
आजपर्यंत सगळ्यात दानत असणारा दानशूर कोण असेल तर तो शेतकरी आहे. कधीही कुठलंही पीक आलंय त्याच्यामध्ये नुकसान झालं का फायदा झाला याचा हिशोब कधी त्यानं मांडला नाही, पण तो कायम तुम्हाला आम्हाला पोशिंदा म्हणून जगवत झाला. हा इतिहास या भारत देशामध्ये शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना उभा करणारं हे केंद्र आणि राज्य सरकार आहे. म्हणून विशेषतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आहे. आज या निमित्तानं आपण राज्य सरकारचं अभिनंदन करत असतानाच आज खऱ्या अर्थानं जलसंपदा मंत्री म्हणून जे या ठिकाणी काम करतायत तर राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज दुपारी 2:30 वाजताच कडेपूरमध्ये या ठिकाणी येणार आहेत. आपल्याला याची कल्पना आहे का नाही माहित नाही, पण ज्या लाभ क्षेत्रामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना त्याची कल्पना आहे. गेली कित्येक वर्ष या तालुक्यातल्या ढाणेवाडी असेल, या तालुक्यातल्या उपाळ मायनीचा काय भाग असेल, तोंडुलीचा काय भाग असेल, खेराडा वांगीचा काय भाग असेल, यांना आजपर्यंत पाणी मिळालं नाही. मला सांगायला याचा अभिमान आहे. ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री होते त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. 3-3, 4-4 बैठका आम्ही ढाणेवाडी, खेराडे वांगी असेल या सगळ्या परिसरातले शेतकरी घेऊन आम्ही त्या ठिकाणी जलसंपदा विभागाकडे विनंती केली. आम्हाला सांगायला अभिमान आहे. तत्वता मान्यता देऊन आज त्या परिसराचा सर्वे होतोय. कित्येक वर्ष झालं याच तालुक्यातली शेतकरी बांधव पाण्यासाठी वाट पाहत आहेत. तसंच रायगाव असेल, शाळगाव असेल, ही आपल्या तालुक्यातली बोंबाळवाडी असेल, ही गावं शेतीच्या पाण्यापासून वंचित आहेत. आजपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही. आज मला सांगायला अभिमान आहे, शाळगाव शामगाव या योजनेच्या नावाखाली कडेगाव तालुक्यातली शाळगाव, बोंबाळेवाडी, रायगाव आणि तिकडची कराड तालुक्यातली शामगाव आणि कामती ना शाळगाव आणि पलीकडचं राजाचं कोरलं ह्या परिसरातल्या गावांना बोंबाळेवाडी तलाव्यातून राज्य सरकार शेतीचं पाणी उपलब्ध करून देते. या दोन्ही योजनेला मान्यता दिली. आज ते योगायोगानं आपल्या तालुक्यात येत आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांनाही आज दुपारी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. आजही टेंबूचं पाणी येऊन कित्येक वर्ष झालं तरी दुर्दैव आहे. अधिकाऱ्यांना आम्हाला विनंती करायला लागते, शेतकऱ्यांना हा पायगाड्या घालाव्या लागतात. अजून आवर्तन कुठल्या गावाला कुठल्या तारखेला मिळणार आहे याची खात्री नाही. कोण सांगते हितनं पाणी सोडा, कोण सांगते हितनं पाणी सोडा. आमच्यासारखी पुढारी जाऊन उभा राहतायत, ते सांगतात मी पाणी सोडलं मग तुला पाणी मिळालं. माझी या निमित्तानं त्यांना विनंती आहे की आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना खात्रीपूर्वक कळालं पाहिजे या दाऱ्याला इतक्या तारखेला, इतक्या वाजता, इतक्या दिवसाचं पाणी आम्ही सोडणार आहोत. त्या लाभ क्षेत्रामध्ये एवढं क्षेत्र आहे त्याला इतक्या दिवसामध्ये पाणी पोचलं पाहिजे, अशा पद्धतीचं आमचा आग्रह मागणी. अलीकडं या निमित्तानं या भागातले असणारे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून जिकिरीनगर काम करणारं सरकार आहे. पूर्वी किती आदळापट केली तर कामाचा रिझल्ट मिळत नव्हता. आज काय परिस्थिती आहे? कलाकार मानधनीसारखी कलाकार कित्येक कुटुंब आपल्या भागात आहेत, कित्येक कुटुंब आहेत. 5,000 रुपये पेन्शन मिळायला लागली सरकारकडून. आज योगायोगानं आषाढी एकादशी, त्याच्या पण माझ्याकडून तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. पण एकादशीच्या निमित्तानं रजिस्टर असणाऱ्या आमच्या सगळ्या जेवढ्या वारकरी त्या ठिकाणी जातात, संप्रदाय मंडळी त्या ठिकाणी जातात, त्या सगळ्या लोकांना नुसत्या विम्याचं कवच नाही तर त्यांना सुद्धा आर्थिक मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी चांगली सेवा पंढरीमध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. हे सगळं राज्य सरकार अध्यात्माला मानणारं, वास्तविक जनतेच्या प्रश्नाला मानणारं सरकार आहे आणि त्यामुळे विशेषतः हे अभिमानास पात्र आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आदरणीय लाडके मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा जाणता राजा देवाभाऊ यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली आणि या घोषणेबद्दल प्रत्यक्षात 2 वेळा याच मुख्यमंत्र्याच्या काळात कर्जमाफी झाली. 2014ला सुद्धा देवाभाऊच्याच काळात झाली आणि आता सुद्धा देवाभाऊने जी कर्जमाफी शेतकऱ्यासाठी केली. जे पूर्वी आम्हाला हिनवायचे की यांना शेतातलं काय कळत नाही, भुईमुगाला शेंगा खाली लागतात का वर लागतात, ही पेशवाई आली, ब्राह्मण आहेत, असे जे लोक आम्हाला हिनवायचे त्यांना शेतातलं काय कळतंय ना, या 2 वेळच्या कर्जमुक्तीतून देवाभाऊने कृतीनं दाखवून दिलेलं आहे. नरेंद्र मोदींनी या देशातल्या शेतकऱ्यासाठी PM किसान योजना आणली. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे, कुठलाही मध्ये दलाल न ठेवता डायरेक्ट शेतकऱ्यांना जवळजवळ 10-12 वर्ष झाली
डायरेक्ट मोदी या केंद्रातून पैसे पाठवतात. त्यामुळं बळीराजा सुखी तर हा देश सुखी. आणि या देशाचा आर्थिक कणा आपला देश हा 80% शेतीप्रधान देश आहे. आणि सर्व बाजूनी सुजलाम सुफलाम अशा परिस्थितीतला देश असताना या देशातल्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळाला पाहिजे. म्हणून शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर सुद्धा माल विकता यावा यासाठी सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेतले. प्रत्येक तालुक्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा. पूर्वी 2-2, 3-3, 4-4 तालुक्यात एक कृषी उत्पन्न बाजार समिती असायची. आता प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यमंत्री बाजार योजनेअंतर्गत या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या आहेत. त्यामुळे ज्या त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला पाहिजे. त्याला कुठे कोल्हापूरला, कराडला, सांगलीला, मिरजेला न जाता आपल्या शेतात पिकवलेला माल आपल्या तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकता आला पाहिजे. अशा पद्धतीचे धोरण या मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे. अनेक लोकप्रिय निर्णय या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाले. 20 वर्ष रखडलेला मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक ज्या पृथ्वीराज चव्हाणांनी 10 वेळा जो प्रस्ताव नाकारला तो प्रस्ताव पूर्ण केला. आणि किरकोळ गरड कोसळली तर म्हणजे मी हा प्रस्ताव अनेक तांत्रिक कारणामुळे नाकारलेला होता असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. पण तुम्हाला विकासच करायचा नव्हता या देशाचा. तुम्हाला जनतेला विकासाकडेच न्यायचं नव्हतं. म्हणून तुम्ही येईल ती फाईल रिजेक्ट करत गेला. आणि या मुख्यमंत्र्यांच्या काळात हा मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक झाला. मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रोची सुविधा उपलब्ध झाली. मेट्रो धावू लागली. पुण्यात मेट्रो धावायला लागली. अनेक या केंद्र सरकारनं असू दे, राज्य सरकारनं असू दे, अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाला इथला माल मुंबईत गेला पाहिजे, दिल्लीत गेला पाहिजे यासाठी अनेक ठिकाणी रस्ते चांगले केले. आता या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनी सुद्धा अनेक पानंद रस्त्यांना मंजूर दिलेले आहे की शेतकऱ्याच्या शेतातला ऊस असू दे, भाजीपाला असू दे, हा सगळा त्याला बाहेर रस्त्यावर आणायचा असेल तर अंतर्गत रस्ते, शेतात जाणारे पानंद रस्ते नसतात, अरुंद रस्ते असतात आणि तिथून शेतकऱ्याला आपला माल बाहेर काढणं अवघड जातं. म्हणून पानंद रस्त्यासारखा मोठा निर्णय या राज्याच्या महसूल मंत्र्यांनी घेतला. टाकारी टेंबू म्हैसाळ या योजनेची आवर्तन पूर्वी 10-10 वेळा मोर्चे काढायला लागले, आंदोलन करायला लागायचे. पण आता या सरकारच्या काळात दर 3 महिन्यांनी एक आवर्तन तरी सुटते. आणि म्हणून या भागातला शेतकरी या पाक सांगोला जो ताटपाडी खानापूरपर्यंत या ताकारी म्हैसाळ टेंबूच्या पाण्यामुळे शेतकरी इथला शेती सुजलाम सुफलाम झालेली आहे. आणि शेतकऱ्याच्या खिशात 4 पैसे उत्पन्न यायला लागलं. ही या सरकारची कामगिरी आहे. या सरकारनं पूर्वी 5 HP लाईटचं बिल शेतकऱ्यासाठी माफ केलं होतं. लोकांचा असा शेतकऱ्यांचा आग्रह वाढायला लागला आणि दबाव यायला लागला लोकप्रतिनिधींचा की काय लोकांच्या 7.5 HP मोटर आहेत आणि 5 HP पर्यंत तुम्ही लाईट बिल माफ केले तर 7.5 HP सुद्धा लाईट बिल माफ झालं पाहिजे. म्हणून हा निर्णय सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला आणि शेतकऱ्याचं 7.5 HP पर्यंत बिल सुद्धा या सरकारनं माफ केले. या कर्जमाफीबद्दल परवाच मुंबईत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं यशवंतराव चव्हाणच्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या किसान मोर्चाच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा मोठा सत्कार केलेला आहे. याच पद्धतीने कर्जमुक्ती केली म्हणून आता आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष किसान मोर्चे याही आपल्या सांगली जिल्ह्यात 10-20 हजार शेतकऱ्यांना ज्यांना लाभ झालाय, प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालाय, अशा सगळ्या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ झालाय अशा सगळ्या लाभार्थ्यांना एकत्र करून 20,000 शेतकरी एकत्र करून आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊला इथं बोलवून त्यांचाही सत्कार या किसान मोर्चाच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही करणार आहोत. म्हणून हे ऐतिहासिक पाऊल उचललेलं कर्जमुक्तीचं आहे. कर्जमुक्तीचा लढा हा अनेक वर्षापासून शेतकरी संघटना असू दे, वेगवेगळ्या संघटना असू दे, शेतकऱ्यासाठी रस्त्यावरून अनेक प्रकारचे आंदोलन करत होती. परंतु प्रत्यक्षात बळीराजाला न्याय देणारं हे सरकार आहे. आदरणीय देवाभाऊंनी या शेतकऱ्याला महाराष्ट्राला आनंदी केलेला आहे. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मगाशी संग्रामभाऊ साहेब सगळ्या वारकऱ्यांना सुद्धा विम्याचं संरक्षण दिलेलं आहे. अनेक लोकांना अनुदान दिले, दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय काढले, अशा अनेक कल्याणकारी योजना या मुख्यमंत्र्यांच्या काळात झालेल्या आहेत. म्हणून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ हेच ज्यांना जाणता राजा म्हणत होते तो जाणता राजा नेमता झाला आणि सगळं आता सलग जास्तीत जास्त रेकॉर्ड मुख्यमंत्री पदाचे केल्यामुळे हा देवाभाऊ म्हणजे महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा जाणता राजा आहे असं म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. आत्ताच जसं सांगितलं
की जेव्हा लाडकी बहिणींची योजना आणली त्यावेळी फार सरकारवरती ताशेरे ओढण्यात आले की सरकारने हा निधी आणणार कुठून. पण मला वाटतं जेव्हा काम करण्याची इच्छा असते सरकारची आणि कणखर नेतृत्व असतं, लाडकी बहिणीची योजना आजही चांगल्या सक्षमपणे चालू आहे. असं असतानाही शेतकऱ्यांचा विचार करून कर्ज मुक्तीसाठी जे काही या सरकारनं पाऊल उचललं, खरोखरच देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. की एकेकाळी एकेवेळी विरोधक बोलत होते की हे राज्य दिवाळखोरीला निघालंय, यांच्याकडे पैसे नाहीत, लाडकी बहिणीसाठी पैसे कुठून देणार. अशाच या सरकारने, भाजपा सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेणं की कर्जमुक्ती अतिशय कौतुकास्पद आहे. दुसरं म्हणजे कर्जमुक्ती केली ती केली जेव्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे आमचे माननीय सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी की सांगितलं की सीएम साहेबांनी सांगितलं की ठीक आहे आपण आता वीज कनेक्शन तोडत नाहीये, पण भविष्यात या बिलाचा एक्स्ट्रा बोजा त्या शेतकऱ्यावरती आहेतच. इंटरेस्ट काही चुकणार नाही, महावितरण काही माफ करणार नाही. याबद्दल विचार करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाने विनंती केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की नुकतीच जेव्हा कर्जमुक्ती झाल्यानंतर 48,000 कोटीची 7.5 HP खालचे मोटार बिल माफ करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला, खरोखरच हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे. मला वाटतं की इच्छाशक्ती हवी आहे आणि ही इच्छाशक्ती या सरकारच्या काळात आहे. सरकारला जेव्हा कळालं की कृषी पंपाचा विषय आहे, आज आपण बघतो की सौर कृषी पंप फार मोठ्या प्रमाणात शेतकरी लावतायत आणि त्या संदर्भात काही अडचणी असतील तेही सोडत सरकार तत्पर आहे. काल मी सावर्डे या ठिकाणी गेलो, काल तासगाव तालुक्यात माझा प्रवास होता, मांजर्डे या ठिकाणी गेलो. शेततळ्यांची त्या ठिकाणी अतिशय चांगली स्थिती आहे. म्हणजे मागेल त्याला शेततळे देत आहेत आणि त्याच्या मिल्चिंग पेपर पासून त्या शेततळ्यासाठी अनुदान अतिशय चांगला विषय आहे. मला वाटतं की या सरकारने हा एक चांगला विषय केलेला आहे की मागेल त्याला शेततळे, शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय या ठिकाणी आहे. ड्रायपोर्टचा निर्णय आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ड्रायपोर्ट आगामी काळात होत आहे. किती चांगल्या प्रकारे जो माल या ठिकाणी पिकतो, आज खरोखरच कौतुक आहे. सन्माननीय आमचे राजाराम गौड यांनी सांगितलं की आज आपला माल म्हणजे वांगीच्या शेतातला किंवा कडेगाव तालुक्यातल्या किंवा सांगली जिल्ह्यातल्या शेतातला काढलेला माल आज एपीएमसी वाशी या ठिकाणी त्वरित 5 ते 6 तासात पोहोचतोय. याचं कारण म्हणजे महामार्गाचं जाळं अतिशय चांगलं केलंय. हेच ड्रायपोर्टच्या बाबतीत होणार आहे. ड्रायपोर्ट झालं तर इथल्या शेतकऱ्याचा माल हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणार आहे. त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की हे सरकार किती सजग आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि सातत्याने चांगले निर्णय घेत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे जर सगळे GR किंवा निर्णय पाहाल की मोजणीसाठी कमी शुल्कात मोजणी, एवढ्या महिन्यात ती मोजणी झाली पाहिजे असा निर्णय घेणं, म्हणजे वर्षानुवर्ष विरोधक होते त्यांचं सरकार होतं, छोटे छोटे निर्णय जे घेतात ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत. मला वाटतं या सर्वांचा विचार केला तर हे सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतंय. मध्यंतरी या सरकारने नैसर्गिक शेती अभियान सुद्धा एक चांगला अभियान सुरू केलं होतं. सेंद्रिय शेतीकडे वळा असंही अभियान सुरू केलं होतं. मला वाटतं यापूर्वी काय झालेलं आहे, सन्माननीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हे अभियान चालू केलं. जेव्हा त्यांना कळालं की बऱ्याच जमिनीचे पोत घसरतोय, शारपट झालेत, काय करायचं, म्हणजे या अगोदरच्या केंद्र सरकारने अभियान केलं नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचं हे शेतकऱ्यांच्या प्रति जाणीव असलेलं सरकार आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यात इनिशिएटिव्ह घेतला. सगळ्या केव्हीके मध्ये म्हणजे भारत देशाच्या सर्व कृषी विज्ञान केंद्रामध्ये या संदर्भात नैसर्गिक शेती संदर्भात कार्यशाळा झाल्या. या कार्यशाळेचा एकच उद्देश होता की जो शहरी असेल, ग्रामीण असेल, नागरी भाग आहे त्याच्या ताटातलं अन्न हे विषमुक्त व्हावं. मला वाटतं अशा स्वरूपाचं एक मोठ्या लार्ज स्केलला विचार करणारं हे सरकार आहे आणि त्यामुळे सरकार हे 24/7 शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहे. आज जसं सन्माननीय भाऊनी मुद्दा घेतला की योजनांचा, टेंबू योजना आहे, ताकारी योजना आहे, मला वाटतं की ज्यावेळी शेतकऱ्यांना पाणी हवं या सरकारने त्वरित ते पाणी सोडलेलं आहे. म्हणजे हे सरकार आता यापुढे विचार करत आहे की जी मोटरीची बिल आहेत या प्रकल्पावरती, पाणी सिंचन योजनेमधली, ती सौर वरती कशी डायव्हर्ट करता येईल. त्या ठिकाणी सौर प्रकल्प होऊन 0% बीज जसं 7.5 HP केलंय तसं आम्ही आगामी काळात भाऊंच्या माध्यमातून विनंती करणार आहे
की आमच्या इथे ज्या योजना आहेत, ज्या उपसा सिंचन योजना आहेत, त्याच्यावरती त्या योजना सौर ऊर्जेवरती आणा, जेणेकरून जो काही भार आहे आमच्या शेतकऱ्यांना तोही कमी मिळेल. म्हणजे आगामी काळात शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर हे सरकार करत असेल. देवाभाऊंचं म्हणणं आहे की आपण शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे. मी मुंबई या ठिकाणी स्वतः यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यक्रमामध्ये गेलो होतो. अतिशय चांगल्या प्रकारे पाण्याचं नियोजन कसं असावं, म्हणजे मला काय वाटतं की एवढ्या वर्ष गोदावरी होती, कृष्णा नद्या होत्या, सगळ्या होत्या, पण पाण्याचं नियोजन कसं करावं हे जर कुठलं सरकार करत असेल तर ते हे भाजपा सरकार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी, म्हणजे त्यांचा अभ्यास आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे खरोखरच या राज्याला पुढे नेणार आहे. मला वाटतं की त्यांचा नुकताच वाढदिवस झाला, त्या वाढदिवसानिमित्त महाराजस्व अभियान पूर्ण महाराष्ट्रात झाली की ते एक लँडमार्क अचिव्हमेंट आहे साहेब, की सरकार आपल्या दारी हा प्रकल्प करतायत. महाराजस्व अभियान अंतर्गत आपण त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही अडचणी आहे, सर्टिफिकेट आहे, त्याचे प्रमाणपत्र आहे, आपण डायरेक्ट त्यांना देऊ करतो. मला वाटतं की लोकशाहीचं खरा अर्थ, लोकशाहीचं खरं मूल्यांकन जर कुठल्या सरकारच्या काळात होत असेल तर मला वाटतं या भारतीय जनता पार्टीच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या काळात होत असेल. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, सर्वप्रथम मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ, त्यांनी ही वीज माफी का केली, ही वीज माफी करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता आणि ही वीज माफी केल्यानंतर शेतकऱ्यांना काय फायदे होणार. ज्या वेळेला देवाभाऊंच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्याच्या पुढं बऱ्याच अडचणी आहेत. आज आपण या ठिकाणी बघत असताना आपणही शेतकरी कुटुंबातूनच आलो. ज्यावेळेला आपण शेती करत असताना सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्याचा शेती हा व्यवसाय नाही किंवा शेतकऱ्याचा शेती हा उद्योग नाही, तर शेतकऱ्याचा शेती हा उदरनिर्वाह करण्याचा किंवा जीवन जगण्याचं शेती हे माध्यम आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण अधोरेखित केलं पाहिजे. ज्यावेळेला शेतकऱ्याच्या पुढे शेती करत असताना अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत. या ठिकाणी आता उत्पादनाचा खर्च वाढला, नैसर्गिक आपत्ती आहे, आणि ह्या अशा परिस्थितीत शेतकरी मोठा कसा होणार. मग शेतकरी वाचला पाहिजे, टिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, मग तो कसा होणार. तर याच्यावरती सखोल अभ्यास करून हा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे की जेणेकरून यामध्ये आपला ग्रामीण भागाला जेणेकरून आर्थिक गती मिळेल. ही वीज बिल माफी झाल्यानंतर तुम्ही आज आपण बघितलं असेल तर शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या नावावर थकीत वीज बिल आहे. ते आज ना उद्या कधी ना कधी जर ते त्याला भरावंच लागणार होतं, त्याच्या नोटीस येत होत्या. मग अशा पद्धतीनं वीज माफी केल्यानंतर त्या शेतकऱ्याला किंवा आपला जो ग्रामीण भाग आहे, खेडे भाग आहे, ह्या भागाला पुन्हा एक आर्थिक गती, आर्थिक चालना आणि अर्थव्यवस्थेला पर्यायानं अर्थव्यवस्थेला त्याचा भक्कम असा पाठपुरावा मिळेल किंवा भक्कम असा सपोर्ट मिळेल, ह्या हेतूनं ही कर्जमाफी केलेली आहे. आणि आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं माध्यम कारण एवढंच आहे की महाराष्ट्र शासन आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबातला शेतकरी यामधला सर्वात मोठा महत्वाचा दुवा हे तुम्ही आहात. तुम्ही अतिशय महत्वाचे पिलर आहात, जेणेकरून ह्या सर्व राज्याच्या, केंद्राच्या ज्या विविध योजना येतात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी तुमचं आहे. अतिशय सखोल आणि स्पष्ट शब्दात आत्ताच आपले लाडके नेते संग्राम भाऊंनी, परत आपले आदरणीय गरुड साहेबांनी आणि आपले किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी विस्तृत स्वरूपात तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं किंवा ह्या योजनेबद्दल जे सांगितलं त्यामध्ये आहे असं व्यवस्थित स्पष्ट शब्दात आपल्या गावखेड्यातल्या सामान्य कुटुंबातल्या लोकांना त्यांच्या भाषेत समजेल अशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत ही आपलं सर्व आता जी चर्चा झाली ती तुम्ही पोचवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि ही छोटीशी प्रेस कॉन्फरन्स संपली अशी मी जाहीर करतो.